गजवदनो गौरीहाराचा मंडळून सकळ सरोवराचा वंदून मूषक वाहनू नमेला. मूषकालाच गणपतीलाच का वंदन करायचं? तर गणेश ही दैवता शुभ सगळ्या देवांनी वरदान दिलेले असं मंगलमूर्ती आहे आणि सर्व देवांनी कोणतंही सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची सुख आणि दुःख ह्याचं निवारण करणारी अशी गणेश मूर्ती आहे. आणि ती या वालवड गावामध्ये वाल्मिकेश्वराच्या परिसरामध्ये ही गणेश मंदिर आहे. आणि ह्या वालवडचा इतिहास संतांची भूमी आहे. समोर यमराज महाराज आहे. अनेक साधू संतांच्या स्पर्शाने पवित्र अशा भूमीमध्ये अनेक साधू संतांच्या स्पर्शाने पवित्र अशी भूमी या वालोड मध्ये अनेक हरिभक्त आहेत आणि त्या हरिभक्ताच्या उपस्थितीमध्ये चांगले काम व चांगले विचार चांगले काम व चांगले विचार सतत टिकविण्याचं लक्ष आहे. म्हणजे देवाला न विसरण्याचे कार्य आहे. म्हणून या ठिकाणी महान संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, म्हणून संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागोर प्राणी अशी. संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, हे विनाशाची वागोर प्राणी अशी. येणे करणे त्वा त्या जावे, आधी ऐकू जीवा ज्ञानियाचा भावे माझी असे. ते अज्ञानाचे गडधे पडे, हा भोवस मानी पाळे. म्हणून सबंधा मार्ग मोडे विश्वासाचा, हृदय हित समाये बुद्धी ते घेऊसुनी ठाये. तेथे संशयात्मक होय लोकप्रिय. संशयावने घोर योगात्मा कर्मान्य ज्ञान निश्चय संशय, आत्माने कर्माने गलती धनुर्य. भगवान सांगतात, हे अर्जुना, संशयामध्ये घोर. संशय कशाचा आला ना पाहिजे. संशयामध्ये घोर पाप नाही थोर. संशय जर आला, मन कसं पाहिजे तर म्हणले पाण्यासारखं पाहिजे. मन राम नामात कसं पाहिजे तर म्हणले राम हेची कर्म राम हेची वर्म, केशव हे वर्म सांगितले. नामे शुद्ध स्नान नामे दिव्यांग, नामे वेद अनेक नाही. करिताच मन केशव नारायण करते विचारणे आधी हे. संत नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. नाम हेची कर्म नाम हेची वर्म म्हणून सांगितलंय. नाम कसं आहे म्हणली, भगवंताचं पवित्र आणि गोड आहे. पाहे पा तुझेची शुद्ध दूध पवित्र आणि गोड. दूध ही काय अमृत आहे, तसं नाम ही काय आहे, भगवंताचं नाम हे अमृत आहे. आणि ती संजीवनी मंत्र म्हणजे काय, नाम आहे देवाचं. देवाचं नाम ज्याच्या मुखात आहे त्याला यशाला काय किंमत. संपूर्ण यश त्याच्या पात्रात पडते. पण नाम जपलं कसं म्हणले, नाम जपले वाल्मिकाने. नाम कसं जपलं पाहिजे, एकाग्र चित्त करून चित्त चैतन्य एक रूप झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे म्हणले, चंदन आणला चुलीला लावला तर चंदन काय झाला तर अग्निरूप झाला. चंदन कसा आहे तर म्हणले शीतळ आहे. चंदन कसा आहे म्हणले शीतळ चंदन आहे. पण ती जर अग्नीच्या संगतीत गेला तर काय होतो म्हणले अग्निरूप होतो.
तसं संताच्या संगतीत आपण जर गेलो तर काय होतं तर म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त होतंय. काय ज्ञान प्राप्त होतं? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान कुणाला प्राप्त होऊ शकत नाही, त्याला संताची संगत लागते. म्हणून म्हणले सत्यगुरु राये कृपा मज केली, अभंगात वर्णन केले. सत्यगुरु राय, सत्य म्हणजे खरं, खरा संत ह्या जमिनीवर आहेत. जमिनीवर काय? महाराष्ट्र ही संत भूमी आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आणि या संताच्या भूमीमध्ये ज्याला काय संताची संगत घडली, त्याचे आचार विचार कसे असतात तर पवित्र होतात. पवित्र ते नाम, पवित्र पाहिजे. पवित्र कशाने होतं तर भगवंताच्या नामाने पवित्र होतो. पवित्र तो देह. कसा देह? पवित्र तो देह, पवित्र तो देह म्हणले आणि पुण्यवान. पवित्र देह व्हायला किती कष्ट घ्यावं लागतंय? कष्टाशिवाय फळ नाही. म्हणले ज्ञान कसं म्हणजे ज्ञान म्हणले कसं आहे तर ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही. सहजासहजी ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्याला संताची संगत लागते आणि संताची संगत फुकट होत नाही. त्याला काय करतात? तन मन धन. तन म्हणजे शरीर आणि मन म्हणजे मन पवित्र, मन प्रसन्न. लक्षात घ्या. तन म्हणजे काय? शरीराला तन म्हणतात. तन मन आणि धन. तन मन धन गेले गुरुला अर्पण म्हणते. तन मन धन. ज्या संतांनी तन मन धन गुरुला अर्पण केले, तन म्हणजे शरीर, मन म्हणजे प्रसन्न मन आणि धन म्हणजे आपलं काय असेल ती धन. अर्थ म्हणजे पैसा, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. बोलावा कसं तर म्हणले मुखी नाम घ्यावा. संताची संगत असावी, मुखी नाम घ्यावा. तर कसं घ्यावा? कष्टाने घ्यावा. आणि आचरण कसं पाहिजे तर पवित्र पाहिजे. मग तुमचा सक्सेस होतंय. सगळं सक्सेस मध्ये जी कामं होत नाही ती कामं होत्यात, जी आपल्याला घडत नाही ती घडत. मग ही कामं कोण करतो तर म्हणली भगवंत करतो. म्हणून अभंगात वर्णन केलंय, उच नीच काहे नेने भगवंत. उंच कुळा असो किंवा नीच कुळा असो, उंच नीच काय नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती देखून या. तिष्ठे भाव भक्ती. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. ह्यांचंच का दप्तरी नाव आलं? दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. धर्माघरी पाणी वाहे घोडे दुशी. आणि म्हणजे चोक्या मळ्या संगे ढोरे वडी. अनेक संत भले भले अनेक. संताचे संगती हरिपाठ म्हणतो. संताची संगती मनोमार्ग गती. हरिपाठात लिहिलंय ज्ञानेश्वर माऊलीने, संताची संगत धरा म्हणले. इतराची संगत आपल्याला काय होती? अधोगतीला नेते. म्हणून संगत कुणाची धरा तर संताची संगत धरा. आपण धरीत नाही संताची संगत, म्हणून आपण पुढे जात नाही. संताची संगती मनोमार्ग गती. संताची संगत जर धरली तर मन कसं होतं तर म्हणजे प्रसन्न होतं. आणि मन देव कुठे आहे? एक जणांनी विचारलं, म्हणले देव कुठे आहे तर म्हणले देव कुणापाशी तर म्हणले संतापाशी देव आहे. कशामुळे संतापाशी देव आहे तर संताच्या मुखातनं अखंड परमेश्वराचं चिंतन आहे. म्हणलं आपल्या मुखातनं अखंड देवाचं नाव येत नाही. आणि जर आलं आणि जर घेतलं कष्टाने तर त्याचं म्हणले काय होतं? जीवनाचा उद्धार होतो. आणि तो माणूस सक्सेस होतो. मग कसा होतो
नामाने त्या भगवंताच्या नामाने काय होतं तर म्हणजे कीर्ती वाढते. भगवंताच्या नामाने काय होते तर नामे कीर्ती वाढे. नामाने काय होतं तर नामाने कीर्ती वाढते म्हणले. आणि म्हणून कठोर माणूस कठोरातला कठोर माणूस दर्शन घेतो. का तर देव भार टाकतोय. संताच्या पाठीमागे देव आहे. संताच्या हृदयात देव आहे. म्हणून म्हणते देव ते संत. देव ते संत. लक्षात घ्या, देव ते संत आणि संत ते देव. ऐशे विचारी बोलतात ते नाथ महाराज म्हणल्या. देव ते संत आणि संत त्याचे देव. इतक्या लेवल मध्ये ती माणूस जातोय. आणि आपण जर काय जर करायला लागलो, आपण असला अमूल्य देह, मानव देह कसा आहे तर म्हणले उत्तम आहे. आणि आयुष्य क्षणभंगूर आयुष्य. मानव देह क्षणभंगूर क्षण. म्हणून म्हणते देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिला. पुढे लिहिले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. हरी जर मुखाने घेतलं तर पुण्याची गणना कोण करील म्हणले. गणतीच करता येत नाही इतकं म्हणले पुण्य वाटते. पण ती घ्यावा कसं ही. म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतात. भगवंताला अर्जुन सांगितलं म्हणले काय कसं घ्यावा म्हणले हरी नाव. मग भगवान म्हणतात काय. भगवान म्हणतात म्हणले मन हेची प्रसन्न करी माझ्या भजनी प्रेम धरी आणि मज नमस्कारी एकांती म्हणते. मन हेची प्रसन्न करी. मग मन प्रसन्न करण्यासाठी काय करावं लागेल तर संताची संगत घ्यावा लागेल. संताच्या संगतीमध्ये यावं लागेल. इना घ्यावा लागेल. इन्याला गुंगारा हाणत्यात, इना घेत नाही. आणि दुसरेच म्हणतात पट्टी मागा. असं काय ते अनुभव आहे. पण कसं आहे संत काय करतात सगळंच करतात. संत अपमान सहन करतात म्हणून संत म्हणतात. गुरुची सेवा 12 आयुष्यभर करतात. देवाची सेवा आयुष्यभर करतात. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करतात. भगवंताने 4 श्लोकामध्ये अर्जुनाला गीता सांगितली. 4 गोष्टी भगवंताने अर्जुनाला सांगितल्या. त्या 4 गोष्टी 4 श्लोकामध्ये गीता सांगितली भगवंताने अर्जुन. तिथं युद्ध होतं. युद्धभूमीच्या ठिकाणी टाइम नव्हता सांगायला. पण ती सारथी झाला भगवान. मग फुकट होतो का सारथी. पैसे देऊन माणूस कामाला या नाही. सारथी फुकट होतो का. भक्ती ज्ञान वैराग्य ह्या तिन्हीची सांगलंय. भक्त नाम आणि देव ह्या तिन्हीच सांगितलं. रजगुण तमगुण आणि सत्वगुण ही 3 आहे. आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही 5 विषय आहेत. मग भरताला राम कसा दिसला. हनुमंताला भरत कसा दिसला म्हणले रामासारखा दिसला. आणि विचार भरताचे कसे होते तर रामासारखे होते. म्हणून रामायण ग्रंथ थोर आहे. म्हणून गीता ग्रंथ थोर. अर्जुनाला गीता सांगितली. उद्धवाला भागवत सांगितलं. म्हणजे अशा काही गोष्टी भक्ताला देव सहाय्य आहे. देव पैशावाल्याला सहाय्य नाही. म्हणून संकट येते. संकट काय येतं. देव पाठीशी असल्यावर संकट यायचं काय कारण आहे. संकटच येत नाही. आलं तरी देव निवारण करतो. मग आपली देवावर इतकी प्रसन्नता पाहिजे. मन इतकं प्रसन्न पाहिजे. आणि भक्ताचं हृदय कसं असतं तर फुलावणी असतं. फुलावणी बोललेला कठोर शब्द भक्ताला काय होतो तुला नाही. बोललेला भक्ताला सहन होत नाही. भक्त नाम आणि देव म्हणते.
मी पदार्थ बोलत नाही, मी हे जे सांगितलंय तीच बोलतोय. ज्ञानेश्वरी मी जी सांगितलंय तीच सांगतोय. संतांचा जे काय विचार आहे, तर संतांचा विचार आपल्या हृदयात रुजविण्याची गरज आहे. आजच्या काळामध्ये संतांचा विचार फायदा देणार आहे. संतांच्या विचाराने जर चाललं तर आपला सुख संपन्न असा प्रपंच होणार आहे. संतांचे विचार ज्याच्या अंगी आहेत त्याच्यावर संकट येत नाही, तर आलं तरी देव ती काय संकट काय करतोय, निवारण करतोय. म्हणून भक्ती, म्हणून म्हणलंय हेची थोर भक्ती. कसली भक्ती? हेची थोर, थोरली भक्ती आपल्या अंगात पाहिजे. हेची थोर भक्ती. आणि पुढे लिहिलंय आवडती देव. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराची जी काय माया आहे, आपण माया जाळात अडकतो. आणि अडकल्यावर काय होतं? संसार घडामोडी, संसाराची जी काय घडामोड आहे, संसार घडामोडी न सरे कल्पकोडी. नामदेव महाराज म्हणतात संसार घडामोडी न सरे कल्पकोडी. कल्पवर सांगितले वासनेची बेडी पडली पाय, सोडवण करा आलो न संसार, आणि शरण जाऊ दारा विठोबाशी. तुम्हाला शरण जर जायचं असले कुणालाच जाऊ नका, संतालाच जा शरण, तर सुख लाभणार आहे. देवालाच शरण जा. देव कसा आहे? सगळ्या जगाचा राजा आहे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणते, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझे सत्य. ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी. नामदेव महाराज वर्णन करतात, ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी. आणि वर्मन आलो शरण. वर्म काय? तुझं वर्म म्हणले मी जाणलंय. तुझं वर्म काय? मी जाणलं म्हणून म्हणले मी शरण आलो. एका ठिकाणी म्हणतात आपण तीर्थाला जातो, तीर्थ वरत नेमन आम्ही, किंवा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती, आपण मुखाने जर हरीची कीर्ती गायली, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ जर हरीची जर पाठ आपण केला तर आपला देह कसा होतोय? पवित्र होतोय. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, काय म्हणतात? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. देह कसा होतो? तर म्हणले पवित्र देह. पवित्र कशामुळे होतो? तर भगवंताचं नाव घेतल्यावर पवित्र होतो, संताचं नाव घेतल्यावर पवित्र होतो. पवित्र तर देह वाणी पुण्यवंत. बोलत असे अच्युत सर्व काळ. सर्व काळ म्हणजे दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 तास जे अच्युत म्हणतोय. अच्युत केशव वामन नारायण विष्णू कृष्ण संकर्षण राम राम, माधव वामन श्रीधर गोविंद अच्युत मुकुंद पुरुषोत्तम, नरहरी भार्गव गोपाळ वासुदेव हृषिकेश पावसंत. तुका म्हणे एका नामी भावर आहे. नामावर जर दृढ विश्वास आहे. तुका म्हणे एका नामी भावर आहे, तया होय साहे पांडुरंग. त्याला काय होतोय? साहे पांडुरंग होतोय. आपण जर चलत असलो तर आपल्या मागे पुढे देव राहतोय, पण आपली भक्ती कमी पडती. आपण दुसरीकडे चित्त जाते, आपलं मन जागेल नसतं. म्हणून मन ह्याची प्रसन्न करी. म्हणून भगवान म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना म्हणले इकडे तिकडे काय भटकतोस म्हणले, तू मन प्रसन्न कर म्हणले, आणि मग माझ्या भजनी प्रेम धरे. माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर, प्रसन्न मन कर. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही पंचविषय. आशा मनशा वासना भुली, काम क्रोध मद मच्छर दंभ आणि अहंकार ही सहायत. वासना बोली, आशा मनशा वासना भुली ही सहायत. आणि लोभ आहे, आपल्याला लोभ राहतो. मग ही सगळं सोडून म्हणले गबाळ
ही सगळं सोडून दे गबाळन, मग म्हणले देवदेव कर. ही गबाळ काय सुटत नाही, देवदेव काय होत नाही. आपण काय करतो, चार धाम करतो, पलतीवर करतो आपण, मग जागा नसतं. म्हणून अर्जुनाला खून दाखविले देवाने की मन हेची प्रसन्न करी, किंवा ते ज्ञान पैगा भरवे मनी आथी आणावे. ज्ञान कसं पाहिजे तर म्हणले ते ज्ञान. एकच खून दाखविले देवाने अर्जुनाला की म्हणले कोणचं ज्ञान, ते ज्ञान पैगा भरवे मनी आथी आणावे, संताये भजावे सर्वस्वी. संताला काय करा म्हणले, मनोभावाने आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्येचे आदिकरण, त्याची बंधू श्रीचरण श्री गुरुचे. आत्मरूप गणेश, आत्म्याच्या ठिकाणी गणेश रूप आपल्या हृदयामध्ये असतंय, किंवा हृदयामध्ये असता रामू सर्व सुखाचा रामू, भ्रांताची काम विश्वावली. हृदयामध्ये राम आहे, मन सुख का लागत नाही. हृदयामध्ये गणेश मूर्ती आहे, मग सुख का लागत नाही, दुःखच का लागतं, असा विषय आहे. तर आपली कसे एकनिष्ठा नाही. म्हणून म्हणले सत्य गुरु आहे. सत्य, सत्य काय, सत्य पक्षी परमेश्वर आहे. सत्य काय, सत्य संत आहे. संताचे विचार काय झालं पाहिजे तर आपल्या अंगात रुजवलं पाहिजे. म्हणून म्हणते हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणून म्हणते चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम गाऊ. ही कुणाचं कोण करत असं, अखंडमुखी नाम गाऊ. तुमचे वर्णावे गुण, तुमचं जर गुण वर्णायचं असलं तर अखंड मुखाने नाम जर घ्यायचं म्हणलं तर कोण घेत, असा विषय आहे. पक्षी संतच घेतात अखंड मुखाने नाम, किंवा साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी म्हणते. साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी म्हणून लिहिले त्याने खून दाखवली. पण आपण ती खून आपल्याला समजत नाही. आपण कायच घेऊन बसतो, जे काय आपल्याला घ्यायचंय ते घेतलं पाहिजे, जे काय आपल्या फायद्याचं आहे ते घेतलं पाहिजे. मग आपल्याला कलियुगामध्ये संत थोर जाना, संत थोर जाना. कलियुगामध्ये संत थोर आहे, किंवा साधू. साधूचं कसं लक्षण आहे, साधू एकांत असतो. संत कसे माणसात बोलतात, खातात, पितात, माणसाने असतात. पण हृदय त्याचं कसं असतं तर म्हणले हृदय राम नामाला जोडलेलं आहे. हृदयाचा करंट काय, वायर जसं जोडलाय त्या करंटला आग विजेला, तसं म्हणले संताचं कसं आहे तर म्हणले ब्रह्मांडा दिशाला जोडलेले, म्हणजे मन जोडलेले. असं वागणं म्हणजे काय, एका गावामध्ये काय झालं, पुष्कळचे विद्यार्थी शिकत होते. काय शिकत होते तो गुरुची सेवा करायची. गुरु ते ज्ञान म्हणते. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान जैसा म्हणून लिहिले ज्ञानेश्वरी सांगली. गुरु ते ज्ञान. ज्ञानेश्वर माऊलीने वही लिहिली गुरु ते ज्ञान. म्हणजे ज्ञान कुठं मिळतं तर म्हणले गुरु जवळ मिळतं. म्हणले देव कुठं आहे तर संतांजवळ मिळतो. म्हणजे दुसरीकडे देव हुडकता सापडत नाही. म्हणजे देव आपल्याला मोजित नाही. आपण जर गेलो दर्शनाला, आपण म्हणतो दर्शन झालं, पण दर्शन झालं का, ती म्हणते आत्मरूप दर्शन, आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये देव आहे. देव कुठे, आपल्या हृदयामध्ये राम आहे. आणि ती म्हणले हृदय चलितो. आपण झोपल्यावर काय होतं, आपण झोपतो संध्याकाळी, मग उठवतो कोण, आपण झोपल्यावर उठवतो कोण, देवच उठवतोय. देवच आपण आपल्याकडून क्रिया करून घेतोय. आपल्याला आयुष्य देणं, आपल्याला धन देणं, आपल्याला सगळं करणं देव आहे. मग देवालाच आपण विसरतो.
देवाला काय होतो आपण विसर पडतो. म्हणून म्हणताय कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. म्हणून वर्णन कशामुळे केलंय ती कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. पक्षी ह्या जगामध्ये कृपाळू कोण आहे तर संत कृपाळू. कृपा करायची म्हणलं तर त्यांनी संतांनी जर सांगितलं असंच होईल तर देवाला ती मान्यच करावं. तिथं पाणी जरी लागत नसलं तर ह्या ठिकाणी पाणी लागल म्हणलं तिथं पाणी जरी नसलं तरी देव तिथं आणून देतोय पाणी. आमच्या इतर महाराज येणारे रावसाहेब बाबा पाटील म्हणून होते येत होते. ती एका दोघा भावाने बोर पाडला डोंगरावर. डोंगर होता त्या डोंगरावर बोर पाडला. बोर ठेल गेला. ठेल गेल्यावर वाद लागला त्या दोघाचा. वाद लागल्यावर मग संताचं वचन खोटं होत नाही ही मला सांगायचं. वाद लागला. ती पैसे मागायला लागला. मग ती जाताना म्हणले बोर पाडू का. महाराजांनी सांगितलं पाडा. पाडला बोर. गेला ठेल. ठेल गेल्यावर पुन्हा महाराज आले काय करावं आता इतकं पैसे भरावं लागतं असं तर टाकल्यात तो वाटणीचा पाला आले म्हणले 2 पारा अजून लावा. महाराज तिथं आले म्हणजे 2 पारा अजून लावा. मिस्त्रीवाल्याने सांगितलं पाणी हाय म्हणजे 2 पारा लागला. पाणी आफात लागलं. मग त्या ठिकाणी पाणी होतं का नव्हतं पण अपकीर्ती होती म्हणून संतांनी मध्ये केले. आपल्याला देव विचारतो का. आपण आयुष्य जात आहे. आयुष्य काळ खात आहे म्हणून वर्णन आहे. आयुष्य काळ खात आहे. आयुष्याचं काय होतंय मात्र होतंय. मग कशामुळे मात्र होतंय आयुष्याचं तर भगवंताचं नावच घेत नाहीत आपण. भगवंताची भक्तीच करीत नाही. हरिपाठ काय म्हणतो भक्तिविन मुक्ती मुक्तिविन बळविन शक्ती बोलू नाही म्हणतंय. भक्तिविन मुक्ती बळविन शक्ती बोलू नाही. बळ असलं अंगात बळ असलं तरच बोलावं नाही तर बोलू नाही. हरिपाठ कीर्ती. हरिपाठाची कीर्ती कोण करतं तर संत करतात. हरिपाठ पुस्तक बारीक आहे पण वेदाचं बीज आहे. बारीक आहे. दत्तप्रभूने अवतार घेतला. अवतार घेतल्यावर दत्तप्रभूला वाटलं आता वेद आपल्या संग आले नाहीत. वेदाला वाटलं काय आता राहून हे तर उपयोग आहे म्हणून त्यांनी काय केलं वेदाने कुत्र्याचं रूप धरलं आणि कुत्र्याच्या रूपामध्ये वेदाने हे केलं काय दत्ताच्या मार्ग पुढं कुत्री झाली. आणि मार्ग पुढं कुत्री झाली ती आपल्या फायद्याची आली. जगाच्या कल्याणात. जगाचं कल्याण का फायद्याची झाली ते तर सांगतो. कारण कुत्र्याला किती बी रातचं जर कुत्र्याचं साचूल जर घेतलं तर ते ज्ञान त्याला आहे. कुत्र्याला कुत्र सासूल घेतय. माणसाची झोप सासूल घेत नाही म्हणून म्हणतंय. म्हणून वर्णन केलंय संताने उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ. काकडा आरतीमध्ये म्हणतंय उठा जागे भारे आता. आता म्हणजे आताच. जागे करा स्मरण पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता चुकवी यथा जन्माच्या. भावाने काय करा तर पंढरीच पांडुरंगाला काय करा तर तुम्ही वंदन करा. या ठिकाणची लोक पवित्र आहेत. या ठिकाणचं आचरण पवित्र आहे म्हणून म्हणले काय होतंय तर अखंड हरिनाम सप्ताह. सत्ता कुठं होत नाही. देवदेव कुठं होत नाही. पुण्य लागतंय. पुण्य जर असलं तरच देवदेव होतो. मग आपल्याकडे पुण्य नसल्यावर सप्त मोडत्यात. पैशामुळे भांडण होत्यात. आणि जी काय टिकवितो सप्ता ती भक्त आहे. किती बी तकलीफ झाली तरी कुणी येऊ ना येऊ सप्त्यात चालूच. भगवंताचं नाम चालूच आहे. वर्णन चालूच आहे. विना वाजतोय मग टाळ वाजतोय. मर्दंग वाजतोय मग मर्दंगाचे लहरी वाजत्या. मग म्हणले जसं जसं टाळ वाजत
जसं जसं टाळ वाजन, जसं जसं मर्दंग वाजन, तसंच तसं देव जवळ आहे. मग देव कुठे आहे म्हणून सांगितले एक जणाने. म्हणून म्हणते मर्दंग टाळ आणि वीणा ही पवित्र सांगितल्या 3 वाद्ये. एक मर्दंग, मर्दंगाचं नाव आहे, टाळ आणि वीणा ही 3 गोष्टी जिथं आहेत त्यात पेटी नाही. मर्दंग, टाळ आणि वीणा ही 3 गोष्टी जिथं चालत्या त्या ठिकाणी भगवान आहे, दुसरीकडे भगवान. मग ती पेटीचं नाव आलं असतं त्याच्यात नसता. मर्दंग, मर्दंगावर स्वर आहे, विण्यावर स्वर आहे. मर्दंगावर स्वर आहे, विण्यावरचा स्वर मर्दंगाला लागून लावला जातो. मर्दंग, टाळ आणि विणा ही काय चिरंजीव वस्तू आहे. आणि ह्याच वस्तू नारदाचा विणा आहे. नारद ऋषीचा विणा आहे म्हणजे. आणि टाळ कुणाचा आहे तर संतचा आहे. आणि मर्दंग कुणाचा आहे तर म्हणले देव आहे मर्दंगाच्या रूपाने, भगवानच आहे मर्दंगाच्या रूपाने. म्हणून ती आवाज काय होतो आपल्या कानापोतर पोचतो. आता इथून जी किलोमीटर आता ही आवाज जात असत. मग तसं भारताच्या राज्यामध्ये झालं. कशामुळे हनुमान ज्या टायमाला पर्वत घेऊन चालला होता आणि भरताकडे बघितलं तर त्याला रामच दिसला. काय दिसला? राम. भरत रामच समजला आणि म्हणला तू हिथं कस काय आला? लक्ष्मण पडलाय म्हणला तिकडं, तू हिथं आला कसा? कशामुळं तर त्याचे रामरूप अवस्था झाली. तसे आपली हरिरूप अवस्था व्हायला पाहिजे आणि मग देव जवळ. म्हणून म्हणते देव ते संत, संत ते देव, ऐसे वेदचारी बोलत आहे. असं कोण बोलतय? तुम्ही आम्ही नाही बोलत, वेद बोलतोय. वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्या पुढे बोलले महाराज, वेदाचा तो अर्थ आम्हाला माहिती आहे म्हणले. इतरांनी व्हावा माता बहार म्हणली, इतरांनी काय करावं वजच वागावं म्हणले. त्याला शास्त्र म्हणलं काय कळणार नाही. म्हणून भक्ती ते नमन म्हणले. भक्ती कशी? भक्ती ते नमन. वैराग्य तो त्याग आहे. वैराग्य कशाला पाहिजे तर त्याग, प्रपंचातनं त्याग. वैराग्य ते त्याग, भक्ती ते नमन. आणि मग म्हणजे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. म्हणजे अग्निरूप, अग्निरूप म्हणजे भगवान रूप. अग्निरूप, अग्निरूप हृदय का होत तर म्हणले राम नामाचं जेव्हा घर्षण होतं इंद्रियाला, इंद्रिय इंद्रिय पृथ्वी म्हणजे पृथ्वी काय आहे? ही डोक्याचा भाग आहे पृथ्वी. समुद्र म्हणजे काय आहे? पोटाचा भाग आहे. तुम्हाला सांगतो आता, पोटाचा डोकं म्हणजे डोक्याला काय आहे? 2 डोळे, 2 दिव आहेत. डोळं म्हणजे 2 दिव आहेत. नाक म्हणजे काय आहे? हवा, हवा घेणं, हवा. हवा म्हणजे भगवान रूप आहे. एका उड्डाणामध्ये 7 समुद्राचं जी काय म्हणले एका क्षणामध्ये घेतो त्याचं नाव वारा आहे. त्याचं काय नाव आहे? वारा आहे. आणि वारा ही राम रूप आहे. म्हणून मारुतीला ज्या टायमाला ती शेपटाची चेतवायचं होतं शिपोट, त्या टायमाला वाऱ्याने काय केलं? आकर्षण केलं, आकर्षण केलं होतं. आणि ज्या टायमाला इंद्राने म्हणले वज्र हाणलं कुणाला? हनुमंताला. सूर्याला गिळायला गेल्यावर वज्र हाणलं होतं राग राग. त्या वज्राने हनुवटीला वज्रदेही झाला ती, असं वरदान दिलं. म्हणजे असं अनेक कथा आहेत. मग ती असं सांगायचं म्हणजे कसं योग आल्यावर सांगता येतं. पण हे तर टाइम लय असतो. बरं कथा जर लावली तर ती होत नाही. कथा पूर्ण झाली पाहिजे. ती म्हणते कथा कशी? कथा आणि नाम आणि देव ही एक रूप आहे. ग्रंथ ही काय आहे? ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरच आहे. आणि तुकाराम महाराज गात्या ही तुकारामच आहे. आता कलियुगामध्ये त्याने जे अक्षर ना अक्षर लिहिलंय ह्याच्यामध्ये. म्हणून म्हणते नाम हेची थोर, नाम हेची थोर, वैकुंठ बिढार हरीच्या नामे. वैकुंठ बिडार, बिडार म्हणजे आपलं बिराड, आपलं जे संसाराचं बिराड आहे ते वैकुंठ बिडार. वैकुंठ बिराड जर न्यायचा असेल
आपल्याला जर वैकुंठला जायचं असेल, आपलं बिराट जर न्यायचं असलं वैकुंठला, काय धन्य पुण्यरूप झाला हा संसार, धन्य पुण्यरूप. मग पुण्यरूप संसार कवा होतो? गोकुळाच्या काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन आहे. म्हणले काय वर्णन आहे? म्हणले नवल केवडे, नवल केवड, नवल केवड आहे म्हणले. मग नवल कुणाचं होतं का? होत नाही ना. नवल केवडे, नवल केवडे, न मध्ये न मिळे कान्होबाचे कोडे. कान्होबाचं कोड म्हणले इतर समाजाला कळत नाही, त्याला भक्तच व्हावं लागतंय, तेव्हा कान्होबाचं कोड समजतंय. मग तेच उदाहरण लिहिलंय काय